आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो हॅलो हॅलो, ऐकू येतंय का? हॅलो. हा ताई. वहिनी, आज रात्री स्वयंपाक करू नकोस. का हो? आपल्या सगळ्यांना विक्रांतने घरी जेवायला बोलवलंय. विक्रांतच्या नवीन घरी? हो, आपण सगळे जातोय. त्याने सगळ्यांनाच बोलवलंय. का हो, काही विशेष आहे का? माहित नाही, सरप्राईज आहे असं म्हणालाय तो. बरं, चालेल. ताई, आईंचं काय? वहिनी, अगं आईला तर स्पेशल आमंत्रण आहे. हो, पण त्या यायला तयार व्हायला हव्या ना. वहिनी प्लीज, एकदा तू बोलून बघ ना. हो, बोलते. हा बरं, पण तुम्ही सगळे तयार राहा. मी सुचित्राशी बोलते, तू गौरवशी बोल. हो, सांगते. हा, बाय. हो. विक्रांतने जेवायला का बोलवलं असेल? काय असेल सरप्राईज? राजा, काय रे, कशाला फोन केलायस? काय करताय? मी काय करतो हे विचारायला तू फोन केलायस? फोन ठेव आधी. नाही 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 नाही. अहो काका, ऐकून तर घ्या. बरं, मुद्द्याचं बोल काय ते फटाफट. अहो गुड न्यूज आहे. गुड न्यूज? काय गुड न्यूज, बोल ना. अहो विक्रांतला एका कंपनीने 200 माणसांचं चहाचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय आणि ऍडव्हान्स अमाऊंट पण पेड केली. अरे काय सांगतोस काय? हा, आणि त्याच सेलिब्रेशन म्हणून विक्रांतच्या घरी आज पार्टी अरेंज केली आहे. तुम्हाला आमंत्रण द्यायला फोन केलाय. नाही अरे, ही खरंच आनंदाची बातमी आहे. अरे पण काका, तुम्हाला यायचंच आहे. तुम्ही आला नाहीत तर पार्टी सुरू होणार नाही. नाही अरे, पण काय झालं काका, तुम्हाला आनंद नाही झाला का? नाही, आनंद खूप झालाय, पण मला एका महत्वाच्या कामासाठी पुण्याला जावं लागतंय. पण तुम्ही एन्जॉय करा. काय काका तुम्ही पण, आता पुण्याला जाणं एवढं महत्वाचं आहे का? अरे महत्वाचं नसतं तर आलो नसतो का? तरी विक्रांतला काय वाटेल? नाही, त्याला वाईट वाटेल. आय कॅन अंडरस्टँड. अरे राजा, पण मी सुद्धा हा क्षण मिस करणारच आहे ना. बरं ठीक आहे. बरं हे बघ, विक्रांतला म्हणावं मी त्याच्याकडून वेगळी पार्टी वसूल करणार आहे, कळलं? ते तुम्ही तुमच्या लेकाशी बोला. बरं ठेवू मी? ठेव. ठीक आहे, बाय. चला, विक्रांतला फोन करायला हवा. नाही, नको. त्याला आत्ता फोन केला तर त्याचा आग्रह मोडवणार नाही. पण मीटिंग पण महत्वाची आहे. पण एवढी आनंदाची बातमी आहे तर विक्रांतचं तोंड गोड करायलाच हवं. हा, हॅलो, केक शॉप? काय झालं? काय बोलायचंय काय? नाही. हो 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 हो, काय बोल ना मग. भाऊ, तुम्ही करा ना सुरुवात. आई, चहा झाला का तुझा? झालाय मघाशीच त्यांचा. अच्छा, झालाय का? ऍक्च्युली ताईला वहिनीचा कॉल आला होता मगाशी. वहिनीला ताईचा कॉल आला होता मगाशी. हा, काय बोलली बाय? परत उशीर होणार आहे तिला? नाही. ताई म्हणत होता की
ताई असं म्हणत होती की अरे बोला ना पटकन. आधीच पोरीने जीवाला घोर लावून ठेवलाय. का परत काहीतरी लपवताय माझ्यापासून? नाही 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 आई तुम्हाला वाटतंय तसं नाहीये ते. हा तुला वाटतं तसं काही नाहीये ऍक्च्युली ताई म्हण अरे सांगा ना पटकन काय. विक्रांतच्या घरी जेवायला बोलवलंय आज. सगळ्यांना आमंत्रण आहे आग्राचं. सगळ्यांना हो जेवायला कशाला बोलवलंय गो? ते ताईंना पण नाही माहित. हा तर जेवायला बोलवलंय म्हणजे काहीतरी चांगलंच कारण असेल नाही हं? हो मला वाटतं काहीतरी सरप्राईज असेल त्याचं. हा मग तिकडे गेल्याशिवाय कसं कळणार आपल्याला नाही काय नाही म्हणजे हा बरोबर ना. हा मग मग जाऊया ना आपण. बघू. बघू आई माझा चहा राहिलाय मला आत्ता आठवलं. मी आलो चहा मगाशी नव्हता घेतला मी. ये ना जरा मला चहा गरम करून दे. का बोलवलं असेल विक्रांतने? महेश रावांना नक्की माहित असेल. नाही त्यांना विचारूनच मला तिथे जायला पाहिजे. नाही तर मी तिथे जायचे आणि घोळ व्हायचा. थँक्यू. ताई मी घरी जाते. हा ठीक आहे. ताई तू ना जयंत सरांबरोबरचं सेशन बघायला हवं होतं. खूप मस्त शिकवलं त्यांनी मला. तुला माहितीये बरं झालं मी मेंटॉर चेंज नाही केले. तुला असं वाटत असेल तर ठीक आहे. मला नाही असं वाटत. ताई असं का बोलतेस तू? अनुभव सुचित्रा. तुला माहिती आहे ना कितीही काही केलं तरी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असतं. आणि या डॉक्टर जयंतचं तसंच आहे. म्हणूनच म्हणतेय त्यांच्या आहारी जाऊ नकोस. जरा लांब राहा. जप. बरं कळतंय मला. तरी पण मी काय म्हणते तू निघतेस का घरी? नाही तू निघत असशील तर मग मी थांबते तुझ्यासाठी. 5 मिनिटं थांब. एकत्रच जाऊ. चालेल. आणि तसंही आपल्याला घरी जाऊन आवरून लगेच निघायचंय. का आपण बाहेर जातोय? विक्रांतच्या घरी जेवायला जायचंय आपल्याला. हॅन्डसम जीजू. काही स्पेशल आहे का ग? माहित नाही अजून. सरप्राईज आहे म्हणून म्हणालाय. मग लवकर तयार होऊन निघू आपण. चालेल. अरे व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. काय मयेकरांची काही महाचर्चा वगैरे रंगली की काय हॉस्पिटलमध्ये? नाही सर ऍक्च्युली ताई आणि मी सोबत जायचं ठरवत होतो. ब्रिलियंट आयडिया. ब्रिलियंट आयडिया. यू शुड डू दॅट. नाही म्हणजे कसं आहे तुम्ही तुमच्या बहिणी बरोबर ट्रॅव्हल केलं तर तुम्हालाही कन्व्हिनियन्स आहे नाही का? मिस गिरिजा मयेकरांसारखे तुम्ही पण पंक्च्युअल व्हाल. मिस गिरिजा मयेकर तुम्हाला एक सांगू का? आतापर्यंतच्या एक्सपिरियन्स मध्ये ना मी अशी हुशार स्टुडंट कधीच बघितली नव्हती. एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. एकदम हुशार आहे ही. आणि मी तिला मेंटॉर करतोय म्हटल्यावर तिचे मार्क वाढणार. ऍब्सोल्युटली डेफिनेट आहे. ओके. मला तुमच्याकडनं एक प्रॉमिस पाहिजे. काय सर? की तुम्ही एक ब्रिलियंट डॉक्टर व्हाल लाईक मी. हो सर. हे सोपं नाही आहे. खूप तुम्हाला सॅक्रिफायसेस करायला लागतील. म्हणजे खूपसा तुमचा वेळ तुम्हाला माझ्या बरोबर स्पेंड करावा लागेल तरच हे अचीव करू शकाल. प्रॉमिस? ठीक आहे सर मी प्रयत्न करते. डन. नाही नाही प्रयत्न नाही. आय वॉन्ट कन्फर्मेशन. डन. डन. लवली. लवली. ती हुशार आहे यात वादच नाहीये. पण जरा समज कमी आहे तिला. पण डोंट वरी. त्याचं ट्रेनिंग मी देईन तिला. हा ऑफकोर्स यू शुड. एनिवे वेळ झाली आहे.
माझी ड्युटी संपली आहे. हा अच्छा अच्छा अच्छा. ओके थँक्यू. सर उद्या मी किती येस वाजता 2 वाजता आलात तरी चालेल. सुचित्रा चल माझ्या बरोबर. हो सर. प्लीज प्लीज गो हेड प्लीज. बोला वासंती ताई, आज कसं काय फोन केलात? अहो तुम्ही पण येत आहे ना? कुठे? असं काय करताय? विक्रांतने सगळ्यांना जेवायला बोलवलंय ना? तुम्हाला नाही बोलवलं? नाही नाही, बोलवलं नाही अशातला भाग नाहीये. मला फोन आला होता पण मला जमणार नाही. म्हणजे नाही, मला एका महत्वाच्या कामासाठी पुण्याला जायचंय, त्यामुळे मला जरा कठीणच वाटतंय. अहो ते विक्रांतने असं अचानक जेवायला बोलवलं ना, काही सांगितलं नाही त्याबद्दल. तुम्हाला काय माहिती आहे का काय झालं ते? काय म्हणजे मी जाऊ की नको ते मला ठरवता येईल ना. नाही नाही, तुम्ही जा ना. वासंती ताई, तुमच्या जावयाला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय बरं का. अहो त्याच सेलिब्रेशन आहे. हो काय सांगताय काय महेशराव? खूपच आनंदाची बातमी. हो ना, म्हणून सांगतोय तुम्हाला जायला. अहो पण ते मोठं कोणीच नाहीये ना, मी एकटीच गेले तर कसं दिसेल ते? अहो उलट म्हणून तुम्ही गेला तर बरं होईल ना. आता मीना तर काही जाणार नाही आणि ती त्याला समजूनही घेणार नाही, म्हणून तुम्ही गेलात ना तर बरं होईल. नाही बरोबर आहे तुमचं. बघा वासंतीताई, विक्रांतने करून दाखवला आणि गिरिजाने त्याला साथ दिली. हा रवळनातच पावला बघा. माझी खात्री आहे वासंतीताई, हे दोघं एकमेकांना अशीच साथ देत राहतील. अहो इथं सुरुवात आहे, पुढे पुढे बघा काय होतंय ते. हा सगळं चांगलंच होऊ दे. बरं वासंतीताई, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. अहो बोला ना. हो तुम्ही सगळ्यांनी जा, विक्रांतला बरं वाटेल. बरं जाते. हा मी पण पोरांबरोबर जाते. बरं मी ठेवू, मला उशीर होतो. हा हॅलो निखिल. अरे राजा बोलतोय, ओळखलंस ना? अरे तुला कसा विसरेन, बोल ना काय म्हणतोस? अरे आहेस कुठे तू? अरे जरा बाहेर आलो होतो. का रे काय झालं? अरे एक गुड न्यूज द्यायची होती. गुड न्यूज? बोल ना. अरे विक्रांतला एका कंपनीचं 200 माणसांचं चहाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय रोजचं. अरे काय सांगतोस, ही तर बेस्ट न्यूज आहे. हो हो. तू त्याला माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन सांग लगेच. का? मी का? अरे भाई तू येऊन बोल. हे बघ, विक्रांतने सेलिब्रेशन करण्यासाठी एक पार्टी अरेंज केली आहे आणि तुला यायचंय. अरे मला का? काय हरकत आहे? अरे गिरिजा आणि तिच्या घरचे सुद्धा येणार आहेत. अरे पण राजा. हे बघ, पण नाही बीण नाही, विक्रांतने तुला यायलाच सांगितलंय. ठीक आहे, नक्की येतो. हा डन. बरं मग मी सांगतोय ना विक्रांतला तू येतोय म्हणून. हो सांग, भेटूयात. चल ठेवतो मी. येस बाय. आता अशी मस्त पार्टी अरेंज करतो ना, सगळे एन्जॉय करतील. आई तुम्ही तयार झालात म्हणजे तुम्ही पण येताय? हा मी येते तुमच्या बरोबर. बाय आली का गो? नाही ना, मी भाऊंना तेच म्हणते की ताईंना फोन करून बघा. फोन कशाला करायला पाहिजे, ती येत असेल. हा येतच असेल, काय गाडीवर असेल, फोन नका करू तिला. प्राची गोडाचं घेतलंस काय? हो आई, शिरा बनवून घेतलाय. ए शिरा कशाला? हा त्याने जेवायला बोलवलं आपल्याला. मग रिकाम्या हाताने जायचं? अरे आनंदाची बातमी असेल तर तोंड गोड नको करायला त्याचं. कळलं का बनवलाय शिरा? हा कळलं. बाय आली. चला आई
आई तू पण येतेस? मग तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघण्यासाठी येते मी पण. आई थँक्यू. काहीतरी काय तसं. चल पटकन तयार हो, नाही तर उशीर व्हायचा आपल्याला. हो, एक 5 मिनिटं द्या, मी पटकन आवरून येते. हा आई 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 काय होतंय? बसव तिला, बसव बसव बस. आई वहिनी साखरेचं पाणी आण ग. आई अगं काय होतंय तुला? हात दे. वहिनी लवकर. गौरव गौरव शुगर चेक करायची मशीन आण पटकन. आई दे घे. सावकाश हळू दे. सुचित्रा दे. आई थोडंसं दुखेल. घेत आहे. काही नाही, शुगर लेवल लो झाली होती म्हणून चक्कर आली. साखरेचं पाणी प्यायली आहेस ना, बरं वाटेल. मी काय म्हणते, आपण घरीच थांबूया. नाही नाही, एवढ्या प्रेमाने बोलवलं त्याने, जाऊया आपण. हा आई मी बोलते त्याच्याशी. अगो हे बघ, साखरेचं पाणी घेतलं ना, आता खरंच बरं वाटतंय मला. हा आई अगं शुगर लेवल लो झाली होती, कशाला दगदग करायची आहे तुला? जमणार आहे का? बरं ठीक आहे, मी नाही येत, पण तुम्ही सगळे जा. त्याचं मन नको दुखवायला. अगं असं काही होणार नाही, तो समजून घेईल. तुम्ही माझं काय ऐकणारच नाही काय? हा ठीक आहे, मी जाते, तुम्ही सगळे बसा घरातच. हा आई आई थांब. ताई मी काय म्हणतो, आपण एक काम करूया, मी थांबतो आई सोबत, तुम्ही जाऊन या. अरे तू तरी बसून काय करणार घरात? बरी आहे मी आता. हा आई का अभ्यास करेन ना मी. हा आणि तसही पार्टी वगैरे काय नंतर कधीतरी होईल. हा ताई मी थांबतो आई सोबत. खरंच जा बाय. हा जा. ठीक आहे, तू थांब. आणि काही लागलं तर फोन कर. हा तिची काळजी घे, आम्ही जातो. हो तू काही काळजी करू नकोस. बाय अगं नको काळजी करू, खरंच बरी आहे मी आता. हा जा जा तुम्ही सगळे. आणि बाय, विक्रांतला या सगळ्यातलं काय सांगू नको. उगाच काळजी करेल तू. अगं आई पण त्याने विचारलं तर काय सांगू? सांग, मी त्याला भेटायला येईन नंतर. हा जा आता. ठीक आहे, आराम करतो. 5 मिनिटात येते मी बहीण. गिरिजा कशी नाही आली अजून? हो नवरोबा, कशाला टेन्शन घेताय? काय नवरोबा काय रे? मग बायकोचीच वाट बघतोयस ना. आता थोड्या वेळाने म्हणशील अजून कसे नाही आले धनी. मी म्हंटल सगळे कधी येणार, सगळ्यांची वाट बघतोय मी. चल चल, तू आजकाल ना जाम खोटं बोलायला लागलाय. मी मग कोण मी? मगाशी काय म्हणालास? गिरिजा कशी नाही आली अजून, आणि आता काय म्हणतोस सगळे कधी येणार? हे बघ, मी बोललो पण गिरिजा सोबत सगळे येणार आहेत ना, तर सगळ्यांची वाट बघतोय मी. हो
बघ तू नाव काढलंस आणि तुझी सासरची मंडळी आली. या ना, या. वहिनी नमस्कार. या बस बस. पाणी घे. हो. वहिनी घे. गिरीजा. गिरिजा थँक्यू यार, तू आलीस, नाहीतर इथे कोणाचा तरी जीव कासावीस होत होता. हो कासावीस वगैरे काही नाही, काही बोलतोय. हो का? मग मनात धाकधूक सुरू होती ती, गिरिजा अजून कशी आली नाही, गिरिजा आली नाही. हा बावळट आहे, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. विक्रांत, घर छान आहे. थोडं छोटं आहे पण माझ्या पुरतं आहे. अरे छोटं असलं म्हणून काय झालं, तुझ्यासारखंच सुंदर आहे. थँक्यू. आई आणि गौरव मागून येत आहेत का?